आज आपण चाललो आहे कच्छकडे आणि त्याला रात्री आम्ही थांबलो होतो इथं आय थिंक सुलतानपूर का सल्तनतपूर आहे हे गाव, हायवेच्या शेजारीच आहे. आम्ही आलो आहोत पाटणवरून आणि इथून कच्छ आहे अजून 172 किलोमीटर, तर जायला 3.5 तास दाखवत आहे आणि पुढे एक 5 किलोमीटर नंतर हायवे सोडून छोट्या रस्त्याने आम्हाला जावं लागणार आहे. पण आम्ही एक्सायटेड. या क्षेत्रात या भागात थंडी खूप जास्त आहे रात्री, पण दिवसा ऊन पण तसंच आहे. त्यामुळे तुम्ही येताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवाल. आज आपला मुक्काम असणार आहे कच्छमध्ये. आम्ही काल कच्छ कवर करणार होतो, पण कच्छचं जरा कॉस्टिंग हॉटेलिंगचं जास्त आहे टुरिस्ट प्लेस असल्यामुळे. त्यामुळे आम्ही इथं हायवेच्या साईडला एक आम्हाला इकॉनॉमिकली आम्हाला मस्तमध्ये मिळाली डील, त्यामुळे आम्ही इथं स्टे केला काल रात्री. आता आज रात्रीचा स्टे आपण कच्छमध्ये करणार आहोत आणि कच्छचा रनचा आनंद घेणार आहे. आणि हे फॅमिलीसाठी हॉटेल आहे का म्हणू शकतो का आपण? नाही, फॅमिलीसाठी रेकमेंडेड नाही आहे इथं. मोस्टली ट्रकचं जास्त हे म्हणजे हे असल्यामुळं फॅमिलीसाठी आम्ही रेकमेंड नाही करणार आहे. पण या रूटला आहेत चांगल्यापैकी पण आहेत हॉटेल, तिथं तुम्ही बघू शकता आणि स्टे करू शकता. वाटेत आम्ही ड्रोन उडवण्याचा पुन्हा एकदा सराव केला. काही काळ ड्रोन भरकटलाही होता. हा भाग जरा जास्तच ओसाड दिसत होता. कच्छला जाण्यासाठी खूप लोक भुजवरून जातात, पण आम्ही पाटणवरून साधनपूर मार्गे आलो होतो. या रस्त्याने कच्छला जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती आणि एकदा गावे संपली की हा ओसाड भाग दिसू लागतो आणि आपण समजायचं की कच्छच्या वाळवंटाला सुरुवात झाली. आम्ही आता ढोलावीराला जात आहोत. इथं सगळ्यांचं फोटो सेशन सुरू आहे कारण मस्त दिसतं एकदम पॉईंट, तुम्ही बघू शकता. तर माझ्या मागे स्ट्रेट आहे एकदम. इकडे काही दिसत नाही, पूर्ण वाळवंट. इकडे पण माझ्या मागे पण सेम आणि इकडे तिकडे काही लोक शूट करतात. ही तर वाळवंटाची फक्त सुरुवात होती, त्यामुळे आम्ही जास्ती वेळ न घालवता अजून चांगले पॉईंट दिसतील या आशेने पुढे निघालो. अजून एक गोष्ट समजली की हे वाळवंट नेहमीसारखं वाळूचं नसून मिठाचं आहे. आम्हाला हवा तसा पॉईंट मिळाल्यावर आम्ही तिथे थांबलो. परत खूप सारे फोटो काढले, ड्रोनने व्हिडिओही काढले
आणि गाडी वाळवंटात चालवली आणि इथेच आमच्यावर एक मोठं संकट येता येतं राहील. हा व्हिडिओमध्ये जो पांढरा भाग दिसत आहे ॲक्च्युली ते मिठाचं वाळवंट आहे आणि याच पांढऱ्या भागात आमच्या गाडीचं चाक फसलं होतं. सुदैवाने तिकडे 2 गुजराती लोकांनी आमची मदत केली आणि आमची गाडी तर पटकन बाहेर निघाली आणि आम्ही थेट ती किनाऱ्यावर नेऊन लावली. दुर्दैवाने अजून एकाची गाडी तिथंच अडकली होती. शेवटी आम्ही सर्वांनी ती गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि मदतीसाठी इतर कोणी थांबतही नव्हते. शेवटी 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ती गाडी बाहेर निघाली आणि आम्हाला सर्वांना हायसं वाटलं. एक वेळ तर आम्ही गाडी निघेल अशी आशाच सोडून दिली होती, पण म्हणतात ना एकीचे बळ ते इकडं कामाला आलं. त्यामुळे इकडे गाडी चालवायला मजा तर वाटेल तुम्हाला, पण पांढऱ्या ठिकाणी अजिबात गाडी चालवू नका, नाहीतर फुकटचा मनस्ताप होईल. गाडी काढल्यानंतर आम्ही सगळेजण दमलो होतो आणि पुढे हा रस्ता पार झाल्यावर एक छोटंसं बेटासारखं लागतं. तिथेच धोलावीरा हे गाव आहे. मग आम्ही जेवणासाठी तिथेच थांबलो. तिथे राहण्यासाठी सुविधा होत्या, पण आम्हाला ते कच्छपासून थोडंसं लांबच होतं आणि महागड्याही होत्या. त्यामुळे आम्ही तिथे फक्त जेवण केलं आणि आम्ही इतके थकलो होतो की जेवणाचा फोटो काढायचाही विसरून गेलो. आम्ही इथे गुजराती थाळी घेतली होती आणि ती रिजनेबलच होती. धोलावीराच्या अगोदर तुम्हाला एक पॉईंट लागेल, चिप्पर पॉईंट. हा तुम्ही नक्की बघा. आम्ही हा मिस केला आणि आम्हाला हा नंतर कळला. आणि धोलावीरानंतर तुम्हाला काळा डोंगर वगैरे पण लागेल, तुम्ही ते बघू शकता. धोलावीराच्या पुढे गेल्यावर तुम्हाला हा रस्ता लागतो, रोड टू हेवन. अक्षरशः स्वर्गात तुम्ही जात आहात असं तुम्हाला वाटतं. दूरपर्यंत फक्त काळा डांबरी रस्ता, दोन्ही बाजूला निळेशार पाणी, अधूनमधून पांढरं मिठाचं वाळवंट. एकदम भारी ड्राईव्ह करण्यासाठी एकदम भारी अनुभव आहे हा. मला हा धनुषकोडीसारखाच पॉईंट वाटत होता, कारण धनुषकोडीला पण दोन्ही बाजूने समुद्र आणि मधून रस्ता. तर सेम फील इथेही येईल आणि हा रस्ता ड्राईव्ह करण्यासाठी मी रिकमेंड करेन. म्हणजे आयुष्यात एकदा तरी घ्यावा अनुभव हा असाच आहे, एकदम भारी. रोड टू हेवन झाल्यानंतर हा तुम्हाला पोसाड रस्ता पुन्हा लागतो. हा रस्ता संपला की तुम्हाला मग रणोत्सवाचं मेन ठिकाण दिसतं. त्या गावाचं नाव आहे दोरदो कच्छ. दोरदो कच्छमध्ये आल्यावर आपल्याला परत एकदा माणसात आल्यासारखं वाटतंय. गजबज गोंगाट दिसायला लागतो. हे ॲक्च्युली गाव वसवलेलं दिसत आहे आणि इथं टेंट सिटी आणि इतर अनेक टेंट राहण्याच्या सुविधा आहेत. आणि आम्ही पार्किंगला गाडी लावताना बरेच लोक राहण्यासाठी विचारत होती, म्हणजे हॉटेल्स पाहिजेत का. तर त्यांचे दर खूप जास्त होते. काही स्वस्त पण आहेत, पण ते या ठिकाणापासून दूर आहेत, जसं की 5 किलोमीटर. आणि जर तुम्हाला प्रॉपर इथं राहायचं असेल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागू शकते.
गाडीने वाळवंटात गोंधळ घातल्यामुळे आम्हाला या ठिकाणी पोचायला उशीर झाला, पण आम्ही ऑनलाईन तिकीट रणोत्सवचं काढल्यामुळे गाडी पार्किंगला लावून डायरेक्ट बसने शेवटच्या पॉईंटकडे निघालो. सूर्यास्ताची वेळ होते, त्यामुळे आम्ही अक्षरशः धावत पळत सूर्यास्त बघायला निघालो आणि मस्तपैकी तिथे बसून ह्या पांढऱ्या वाळवंटात बसून आम्ही सूर्यास्त पाहिला. आपण आलो आहोत कच्छच्या रनमध्ये. फायनली रणोत्सव इथं चालू आहे. काय वाटतंय, कसं आपण धावत पळत आलो? सांगा सगळं पटापटा नाही, निवांत सांगा. आम्ही इथे आलेलो जवळपास 5-5:30 वाजता इथे पोहोचलो. नंतर ऑनलाईन बुकिंग आम्ही ऑलरेडी केलेली होती, बट थोडं रूम वगैरे आम्ही चेक करेपर्यंत, टेंट वगैरे चेक करून आम्ही इथे आलो. आणि आमचे 2 मित्र दुसऱ्या बसमध्ये किंवा दुसरीकडे चालले गेले, बट टाईम कमी होता आणि आम्ही बसमध्ये बसून इकडे आलो. जसं बसमधून उतरलो, मे बी 3 या 4 मिनिट आमच्याकडे होते. सनसेट ऑलमोस्ट झालेला होता. आम्ही पळत इथे आलो आणि हा ब्युटिफुल मोमेंट आम्ही कॅप्चर केलेला आहे. सगळीकडे व्हाईट सॉल्ट तुम्ही बघू शकता. दाखव मी. आणि तेव्हा आम्ही तिघं इथे पोचून तो मोमेंट आम्ही अनुभवला आहे. तर बेसिकली व्हाईट रन ऑफ कच्छ म्हणजे हे व्हाईट म्हणजे मीठ व्हाईट कलरचं आहे. पूर्ण मिठागाराचं हे एक वाळवंट आहे आणि हे अमेझिंग आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की पूर्ण अख्ख्या वाळवंटावर मीठ पसरलं गेलेलं आहे. आणि आय डोंट थिंक की हे अजून कुठेतरी असं असेल की मिठाचं एवढं मोठं भव्य दिव्य असं वाळवंट. जिकडं बघाल तिकडं पांढरा कलर क्षितिजापर्यंत पोचणार आहे. जिकडं बघाल तिकडं व्हाईट कलर आहे. सगळीकडे हे मीठ पसरलं गेलेलं आहे. त्याचं हे व्हाईट रन ऑफ कच्छ आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला येताना ते परमिटचा एक गोळ झाला होता की इथं येण्यासाठी परमिट काढावं लागतं आणि विदाऊट परमिट तुम्हाला आतमध्ये एंट्री देत नाही असं आम्ही ऐकलं. तुम्ही ऑनलाईन काढू शकता परमिट. 1 दिवसाला 140 रुपये प्रत्येकी. आणि कच्छमध्ये इथं टेंट सिटी वगैरे राहण्याचे ऑप्शन खूप महागडे आहेत. म्हणजे एकाला जवळपास 7,000 रुपये. आणि त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, जेवण आणि हाय टी, लंच, डिनर असं बरंच काही आहे. पण तरी पण ते परवडत नाही असं वाटतंय. या ठिकाणी अगोदर अरबी समुद्र होता. भौगोलिक हालचालींमुळे समुद्र मागे मागे जात राहिला आणि इकडे फक्त मीठ राहिलं. त्यामुळे निसर्गाचा हा एक चमत्कार आहे. इकडचा लेझर शो नेमका आम्ही गेल्यावर बंद पडला होता आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि लेझर शोची वेळ सारखी असल्यामुळे आम्हाला आमचा सांस्कृतिक कार्यक्रम पण बुडाला. इकडच्या प्रचंड महागाईमुळे आम्ही पुढे भुजला जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित कपल म्हणून आलात तर तुम्हाला ही जागा अजून आवडेल, पण इतके पैसे घालून इथं मित्र राहणे थोडंसं मला तर वाटलं नाही. आम्हाला वर्थ वाटलं नाही. या ठिकाणची गुजरात सरकारने प्रचंड जाहिरातबाजी केली आहे. मग तुमच्या त्या अपेक्षेला हे स्थळ उतरेल का नाही माहीत नाही, पण भेट देण्यासारखं नक्कीच आहे. आणि
संपूर्ण गुजरात सहलीत आम्हाला सगळ्यात भारी जेवण इथे मिळालं. भुजमधील हॉटेल नुरानी महल इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पर्याय एकदम भारी होते आणि हॉटेलही इथेच घेतलं. दुसऱ्या दिवशी द्वारकेला जायचं होतं. इथे अगोदर त्यांनी एक फेरी सुरू केली होती गुजरात सरकारने, पण सध्या ती बंद पडली आहे. त्यामुळे आम्हाला शेवटी रस्ते मार्गाचाच पर्याय राहिला. अशा रीतीने आमचा रन ऑफ कच्छचा 4था दिवस संपला.